अध्याय पहिला श्लोक क्रमांक 26 तत्रा पश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा तत्रा पश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा तत्र अपश्यत् स्थितान् पार्थः पितॄन् अथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीन् तथा पदच्छेद आला का? पुढचा पण श्लोक घ्यायचा 27व्या श्लोकातली वरची वळ जी आहे अन्वयामध्ये 26व्या श्लोकात घ्यायची आणि 27व्या श्लोकातली खालची वळ जी आहे ती 28व्या श्लोकात घ्यायची. कशाला का? म्हणजे 27व्या श्लोकातल्या खालच्या वळीचा आणि 28व्या श्लोकातल्या वरच्या वळीचा अन्वय एकत्र आहे आणि पुन्हा 28व्या श्लोकातली खालची वळ आणि 29व्या श्लोकातली खालची वळ वरची वळ त्यांचा अन्वय एकत्र आहे. असं आहे. हां, तर ध्यानात ठेवा. तर 26वा श्लोक आणि 27व्या श्लोकातली वरची वळ ह्या 3 वळीचा अन्वय एकत्र आहे. हां, आता 27वा श्लोक पण वाचून त्याचा पदच्छेद सांगतो. श्वश्वान् सुरदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् श्वश्वान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान्. बघा पदच्छेद. श्वशुरान् सुहृदः च एव सेनयोः उभयोः अपि तान् समीक्ष्य सः कौन्तेयः सर्वान् बन्धून् अवस्थितान्. वरच्या श्लोकाचा आणि या खालच्या श्लोकाचा म्हणजे 26व्या श्लोकाचा आणि 27व्या श्लोकाचा पदच्छेद तुमच्या लक्षात आला का? अजून एकदा सांगू, दोन्ही श्लोकाचं एकत्र सांगू का पदच्छेद? बघा 26व्या श्लोकाचा पदच्छेद परत आणि 27व्या श्लोकाचा पण सांगून टाकतो एकदाच पदच्छेद. तत्र अपश्यत् स्थितान् पार्थः पितॄन् अथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीन् तथा
श्वशुरान खालच्या श्लोकात श्वशुरान सुहृदः च एव सेनयोः उभयोः अपि तान समीक्ष्य सह कौन्तेयः सर्वान् बंधून अवस्थितान्. आलं का? तर हा पदच्छेद झाला दोन्ही श्लोकाचा, 26व्या श्लोकाचा आणि 27व्या श्लोकाचा पदच्छेद सांगितला. आता ऐका, अन्वयार्थ करत असताना 27व्या श्लोकाची जी वरची वळ आहे, काय सांगतो नीट लक्षात घ्या. 27व्या श्लोकाची जी वरची वळ आहे ती 26व्या श्लोकात घ्यायची. म्हणजे वर 3 वळी झाल्या, मग 26व्या श्लोकाच्या 2 वळी आणि 27व्या श्लोकाची 1 वळ, अशा 3 वळीचा म्हणजे 1.5 श्लोकाचा अन्वयार्थ एकत्र आहे लक्षामध्ये. आणि 27व्या श्लोकातली खालची वळ आपण पुन्हा 28वा श्लोक शिकवित असताना घेऊ मग नंतर खाली. आलं बघा. आता 3 वळीचा एकत्र अन्वय कसा आहे बघा. आता अथ दिसलं का तुम्हाला? कुठे आहे अथ? पितॄंच्या पुढं दिसलं का? पितृन शब्दात आहे अथ. अथ म्हणजे त्यानंतर. अथ म्हणजे काय? त्यानंतर. त्यानंतर म्हणजे कशाच्या नंतर आहे? म्हणजे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये स्थापन केला आणि स्थापन करून अर्जुनाला म्हटलं, अर्जुना या उभ्या असलेल्या सर्व कौरवांना तू काय कर पहा. असं ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण बोलले अथ त्यानंतर अर्जुन बघायला लागला, हे सांगायचं आहे की नाही. अजून काय झाला? भगवान म्हटले की हे पहा यांना. आता तू म्हणतोस ना मला कोणाकोणाबरोबर युद्ध करायचंय, बघायचंय, बघ आता पहा असं भगवान म्हटले. आणि भगवान असं म्हटल्यानंतर आता अजून पाहतोय. अथ म्हणजे त्यानंतर. पार्थ. पार्थ म्हणजे अर्जुन. आता इथं प्रथम आहे बरं का, इथे संबोधन नाही. पार्थ म्हणजे अर्जुन. तत्र दिसलं का? तत्व शब्द कुठे आहे? तत्र म्हणजे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी म्हणजे कुठं? तत्र उभयोः अपि सेनयोः असं घ्यायचं आहे. तत्र उभयोः 27 श्लोक करायला उभयोः सेनयोः अपि दिसलं का? तत्र शब्दाच्या नंतर ते उभयोः अपि सेनयोः घ्यायचं. आलं? तत्र उभयोः अपि सेनयोः म्हणजे काय? त्या ठिकाणी. तत्र म्हणजे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी म्हणजे कुठं? उभयोः अपि सेनयोः दोन्ही सैन्यांच्या मध्ये. उभयोः म्हणजे दोन्ही, सेनयोः सैन्यांच्या मध्ये. उभयोः अपि सेनयोः दोन्हीही सैन्यांच्या मध्ये स्थितान. दिसलं का? वरच्या वळीत आहे स्थितान. स्थित असलेल्या, उभे असलेल्या पितॄन. पितरांना. पितरांना म्हणजे चुलत्यांना. इथं काय पितृ शब्दाचा काय घ्यायचा? पितृ शब्दाचा अर्थ आहे बाप. पितृ म्हणजे पिता. पण आता अर्जुनाचा बाप तर वारलेला होता, मेलेला होता, आहे की नाही? कोण? पंडुराजा. युद्धाच्या वेळेला तो नव्हताही. आणि पुन्हा पिता म्हटलं नाही ना, पितृ बहुवचन आहे. मग काय बाप काय दोन अनेक असतात ते, बहुवचन आहे. म्हणून इथं पितृ शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? चुलते. काय घ्यायचा? चुलते. पितृन म्हणजे चुलते, चुलत्यांना पाहतात. अजून पितामहान. पितामह म्हणजे आजोबा. भीष्मादी जे आहे त्यांना पाहता झाला. बरं. आचार्यान जे आचार्य होते, द्रोणाचार्य, कृपाचार्य वगैरे, ज्यांच्याकडं हे पांडव आणि कौरव शिकले, ज्यांनी अध्ययन केलं का, असे ते आचार्य. आचार्यांना पाहता झाला. मातुलान. मातुलान, मातुल शब्दाचा अर्थ मामा. त्याचं बहुवचन आहे मातुलान. मामांना पाहता. अनेक मामा असतील ना. शकुनी मामा तर प्रसिद्धच आहे, होतात ते. शकुनी मामा. मग आता दुर्योधनचा मामा म्हणले ह्यांचा कोण असणार आहे? हा, भाऊ असणार आहे यांचा. हे आता कौरव पांडव भाऊ भाऊ म्हटल्यानंतर तो शकुनी दुर्योधनाचा मामा, यांचा बी कोण? मामा. पुन्हा अजून कोण?
मला वाटतं तो शैल्य तो काय होता? मामाच होता. असे बरेच मामा असतील ना. हा चला. तर मातुलान म्हणजे मामांना, भ्रातृन भावांना. आता हे 100 तर पुढं समोरच होते. कौरव सगळे कोण होते? भाऊच होते ना. भावांना पाहता झाला. अजून पुत्रांनाही पाहता झाला. कारण हे पांडव ज्यावेळेला युद्ध करत होते त्यावेळेला अभिमन्यू होता का नाही? अभिमन्यू कोणाचा मुलगा होता? अर्जुनाचा मुलगा होता. तो युद्धात आलेला होता. मग तसे दुर्योधनाचे दुःशासनाचे पोरं आले नसतील का? आलेच असतील ना. म्हणजे ते कोण लागत होते? पुत्रच ना. त्या पुत्रांना पाहता झाला. तथा सखीन, तसंच सखीन म्हणजे सखे. अर्जुनाचे जे सखे होते, मित्र होते, प्रेमाचे होते, त्यांना मी पाहता झाला समोर. त्यांनाच मारायचे. अजून श्वशुरान, श्वशुर शब्दाचा अर्थ सासरा. सासव्यांना पाहता झाला. कुणाला? सासव्यांना पाहता झाला. सासव्यांना. च सुहृदः आणि सुहृद. सुहृद म्हणजे आपले हितचिंतक, आपलं हित करणारे, आपलं हित व्हावं अशी अपेक्षा असणारे, हितेच्छुक असे जे असतात त्यांना संस्कृतमध्ये काय म्हणतात? सुहृद म्हणतात. सुहृद. असे त्या सुहृदः एव, सुहृदांना सुद्धा अपश्यत म्हणजे पाहता झाला. अपश्य शब्द दिसला का? कुठे आहे? 26व्या श्लोकामध्ये वरच्या वळीतच आहे बघा, सुरुवातीला तत्रच्या पुढं दिसलं का? तत्र अपश्यत आहे ना. अपश्यत म्हणजे पाहता झाला. आता संपूर्ण एकदा सांगू काय? 3 वळीचा बघा. अथ म्हणजे त्यानंतर, पार्थ म्हणजे अर्जुन, तत्र उभयो अपि सेनयो त्या ठिकाणी दोन्हीही सैन्यांच्या मध्ये स्थित असलेल्या पितृन म्हणजे चुलत्यांना, पितामहान म्हणजे आजोबांना, आचार्यान म्हणजे आचार्यांना, गुरुजींना, मातुलान म्हणजे मामांना, भ्रातृन म्हणजे बांधवांना, पुत्रान म्हणजे आपल्या पुत्रांना, पौत्रान म्हणजे नातवांना. नातू सुद्धा आलेले होते. पौत्र शब्दाचा अर्थ काय? नातू. त्या नातवांना. तथा सखीन, तसंच जे सखे आहेत त्या सख्यांना सुद्धा. श्वशुरान सासऱ्यांना. च सुहृदः एव आणि आपले जे हितचिंतक आहेत त्या हितचिंतकांना सुद्धा अपश्यत पाहता झाला. कुठं? दोन्ही सैन्याच्या मध्ये पाहता झाला. म्हणजे अर्जुन, त्यानंतर अर्जुन त्या ठिकाणी दोन्ही सैन्याच्या मध्ये चुलत्यांना, आजोबांना, मामाला, आहे की नाही, आचार्यांना, बांधवांना, पुत्रांना, पौत्रांना, सासऱ्यांना, अजून आपले जे सखे आहेत, आपले जे सुहृद आहेत त्या सगळ्यांना तिथं पाहता झाला. म्हणजे अर्जुनाने या सगळ्यांना तिथं पाहिलं समोर. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं पहा म्हटलं. अर्जुनाने नजर टाकली. हे सगळं दिसायला लागले अर्जुनाला, आहे की नाही? सगळ्यांना पाहिलं. आणि मग यांना पाहून अर्जुनाची स्थिती कशी झाली त्या स्थितीचं वर्णन आता पुढच्या श्लोकात आहे. आता हा श्लोक जो अर्धा श्लोक राहिला ना, 27वा श्लोक जो अर्धा श्लोक राहिला, याला अन्वयामध्ये 28व्या श्लोकात घेऊ. लक्षामध्ये कुठे घ्यायचं? 28व्या श्लोकामध्ये. मग आता 27व्या श्लोकाचा खालच्या वळीचा तर पदच्छेद सांगितलेलाच आहे. मग अन्वय सांगायचा नंतर. आता 28वा श्लोक वाचून आणि त्याचं पदच्छेद घेऊ, नंतर मग अन्वयात वरची वळी घेऊ. लक्षामध्ये बघा. कृपया परयाविष्टो अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण
विषीदन्निदमब्रवीत्। अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्। बघा पदच्छेद बघा 28 श्लोकाचा. कृपया परया आविष्टः विषीदन्. दिसलं का? इदम इथं काय आहे? इदम. पुढचा ई आणि मागचा न, पुढं स्वर आला ना, त्याच्यामुळं त्या नला द्वित्व झाले. बघा तिथं काय झाले? द्वित्व झाले, म्हणजे दोन न झाले. तिथं पदच्छेद केल्यावर दोन नाही, पण संधी झाल्यावर दोन आहेत. लक्षात आलं? अब्रवीत अर्जुन उवाच दृष्ट्वा. काय? दृष्ट्वा इमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्. आलं? पदच्छेद कळला? 3 ओळीचा सांगू का? पदच्छेद काय केलं नाही? बघा पदच्छेद अजून एकदा 3 ओळीचा, म्हणजे 27 वयात खालच्या ओळीचा आणि 28 वया दोन्ही ओळीचा सांगतो. आलं? तान समीक्ष सह कौन्तेयः सर्वान् बन्धून् अवस्थितान् कृपया परया आविष्टः विषीदन् इदम् अब्रवीत्. अर्जुनः उवाच दृष्ट्वा इमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्. आलं का? पदच्छेद कळला? आता बघा अन्वयामध्ये 27व्या श्लोकाची खालची वळ, वरची तर घेतली आपण, वरची आहे की नाही? 27व्या श्लोकाची वरची वळ कुठे घेतली? 26व्यामध्ये घेतली. आता जी खालची वळ आहे ती 28व्यात घ्यायची, आणि 28व्या श्लोकाची वरची वळ आणि 27व्या श्लोकाची खालची वळ ह्या दोन्हीची सांगड घालून अन्वय करायचा. आणि खालची वळ 28व्या श्लोकाची तशी ठेवायची, पुन्हा खालच्यात घ्यायला. लक्षात आलं का? म्हणजे 27व्या श्लोकाची खालची वळ आणि 28व्या श्लोकाची वरची वळ ह्या दोन्हीचा अन्वय बघा. तर अवस्थितान तान सर्वान बंधून समीक्ष. असा ज्ञान कसा? अवस्थितान उभ्या असलेल्या. अवस्थितान म्हणजे काय? उभ्या असलेल्या. तान सर्वान बंधून त्या सर्व बांधवांना समीक्ष चांगल्या प्रकारे पाहून. अर्जुनाने पाहिलं कसं? चांगल्या प्रकारे पाहिलं, आणि चांगल्या प्रकारे पाहून सह कौन्तेय तू कुंतीपुत्र अर्जुन. कौन्तेय शब्दाचा अर्थ काय? कुंतीपुत्र. कुंतीपासून अर्जुनाचा जन्म झाला. अर्जुन हा कुंतीचा पुत्र आहे, म्हणून अर्जुनाला काय म्हणतात? कौन्तेय. सह कौन्तेय हो कुंतीपुत्र अर्जुन. कृपया परया आविष्टः. परया कृपया आविष्टः असं घ्यायचं. काय? परया कृपया आविष्टः. मोठ्या करुणेनं युक्त हो. बघा काय झालं? अर्जुनाने बघितलं सगळ्यांना. भगवंताने सांगितलं की बघा अर्जुना. मग लागला बघायला. सगळे आपलेच दिसायला लागले. आपलेच चुलते, आपलेच आजोबा, आपलेच मामा, आपलेच भाऊ, आपलेच पोरं, आपलेच नातू, आपलेच सासवे, आपलेच हितचिंतक, आपलेच सखे, हे सगळे दिसायला लागले. आणि यांना बघितल्याबरोबर त्यांच्याविषयी दया आली अंतःकरणामध्ये. कुणाला? अर्जुनाला. हे तर आपलेच भाऊ आहेत, यांना मारायचं का आता युद्धामध्ये? त्यांना पाहून, उभ्या असलेल्या या सर्व बांधवांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोठी अशा प्रकारची करुणा निर्माण झाली, दया निर्माण झाली त्यांच्याविषयी. कळलं का?
परया कृपया आविष्ट, मोठ्या कृपेनं युक्त झालेला किंवा युक्त होऊन. लक्षात आलं का? परया कृपया, कृपया शब्दार्थ घेतो करुणा. त्याच्या अंतःकरणामध्ये मोठी करुणा उत्पन्न झाली आणि असा मोठ्या करुणेनं युक्त झालेला तो अर्जुन विषीदन, शोक करत. विषीदन शब्दार्थ काय? शोक करायला लागला. आणि शोक करत इदम अब्रवीत, हे बोलला. म्हणजे तो वाक्य पूर्ण झालं. मग आता तो खालची वर खालच्या श्लोकात घ्यायची. अजून एका 2 वेळी सांग या बघा. अवस्थितान तान सर्वान बंधून समीक्ष, उभ्या असलेल्या त्या आपल्या सर्व बांधवांना पाहून सह कौंतेय, तो कुंतीपुत्र अर्जुन परया कृपया आविष्ट, मोठ्या करुणेनं युक्त होऊन आणि विषीदन आणि शोक करत इदम अब्रवीत, हे वचन बोलला. लक्षामध्ये इदम म्हणजे हे, अब्रवीत म्हणजे बोलला, बोलता झाला. अरे काय बोलला अर्जुन? तर पुढच्या श्लोकात आहे, म्हणजे त्याच श्लोकात आहे खालच्या वेळी आणि पुढच्या श्लोकात. लक्षामध्ये बघा. आता पुढचा श्लोक घेऊन वाचून पदच्छेद सांगून मग या तीन वेळेचा काय करू, एकत्र घेऊ, आहे का नाही? बघा. सीदंती मम गात्राणि पंच परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. बघा. सीदंती काय? मम गात्राणि मुखम च परिशुष्यति वेपथुः, विसर्गाचा श झाला. वेपथुः च शरीरे मे रोमहर्षः, इथं पण विसर्गाचा श झालेला आहे. च जायते. आलं रचना आला. आता परत एकदा त्या 3 वळीचा बघा. 28व्या खालच्या वळीचा, 28व्या श्लोकाच्या खालच्या वळीचा आणि 29व्या श्लोकाच्या दोन्ही वळीचा, म्हणजे 3 वळीचा पदच्छेद बघा. नंतर अन्वय सांगतोय 3 वळीचा. दृष्ट्वा इमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितं सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति विपथुः च शरीरे मे रोमहर्षः च जायते. आला का पदच्छेद? आता अन्वयार्थ बघा. वरती त्या स्वबांधवांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये दया निर्माण झाली, करुणा निर्माण झाली आणि शोक करत बोलायला लागला. इथपर्यंत आलं. काय बोलायला लागला अर्जुन? अर्जुन उवाच, अर्जुन म्हणाला. काय म्हणाला अर्जुन? कृष्ण संबोधन. हे कृष्णा. काय म्हणतोय अर्जुन? हे कृष्णा. समुपस्थितं युयुत्सुं इमं स्वजनं दृष्ट्वा. इकडे बघा. समुपस्थितं, चांगल्या प्रकारे उभ्या असलेल्या, समोर उभ्या असलेल्या, आणि युयुत्सुम, युद्धाची इच्छा करणाऱ्या. युयुत्सुम म्हणजे काय? कौरवांना लई युद्धाची इच्छा होती. ताकद नव्हती पण खुमखुमी लय होती, म्हणजे इच्छा लय होती त्यांना कौरवांना युद्ध करायची. मग तेच म्हणतोय कोण? अर्जुन, की
हे उभ्या असलेले आणि युद्धाची इच्छा करणारे आहेत ना सगळे. उभ्या असलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या इमम स्वजनम दृष्ट, आणि मग आमच्याच भाऊ आहेत सगळे, आमचेच लोक आहेत सगळे, दुसरे का? हां, स्वजनम आपले स्वतःचे लोक, जन म्हणजे लोक, त्या स्वजनांना, इमम स्वजनम या स्वजनांना दृष्टवा, दृष्टवा म्हणजे पाहून. काय झालं? त्या स्वजनांना पाहून अजून सांगायला लागलाय, अजून म्हणतोय अरे कृष्णा, या उभ्या असलेल्या आणि युद्धाची इच्छा करणाऱ्या स्वजनांना पाहून मम गात्राणी सीदंती, मम गात्राणी सीदंती. मम गात्राणी सीदंती म्हणजे काय? मम म्हणजे माझे, गात्राणी म्हणजे अवयव, माझे सगळे अवयव सीदंती शिथिल होत आहे, शांत होत आहे. आता युद्धात आल्यानंतर अजून सगळ्यात बडा युद्ध होता, आणि असं रणवाद्य वाजायला लागल्यानंतर, शंख वाजायला लागल्यानंतर, आता शत्रूला मारायचं म्हटल्यानंतर त्याचे अवयव असे स्फुरण पाहायला पाहिजे ना. कधी एकदम मारून, कधी धनुष्य घेऊन, कधी याला ठोकू असं झालं पाहिजे. हा, कधी कधी यांचे मस्तक धडापासून बाजूला करू, असे त्यांच्या अवयवामध्ये उत्स्फूर्ती निर्माण व्हायला पाहिजे ना योद्धा म्हटल्यानंतर. पण अजून म्हणतोय की आमचेच भाऊ आहेत, आमच्याच घरातले आहेत सगळे, हे माझे स्वजनच आहेत सगळे, आणि यांना पाहून तर माझं असं झालं की माझे अवयवामध्ये, माझ्या गात्रामध्ये उत्स्फूर्ती तर नाही, पण ते शांतच झाले. त्यांच्यात काही अशी स्फूर्ती राहिलीच नाही, शिथिल होऊन गेले सगळे अवयव. मम गात्राणी सीदंती, माझे सर्व अवयव काय होतात? शिथिल होत आहे, शांत होत आहे. बर. च म्हणजे आणि, मुखम परिशुष्यती, मुखम म्हणजे तोंड, मुख शब्दाचा अर्थ काय? तोंड. परिशुष्यती ते असं कोरडं होत आहे, शुष्क होत आहे. जसं एखादा नवीन कीर्तनकार असला का नाही, पहिल्यांदा जो बघायला की कसं तोंड कोरडं पडतंय, त्याला बोलताच येत नाही, असं पाणी पितो सारखं तोंड येईल तुमच्या लक्षात आता कसं होतंय ते. आणि तो अजूनाची तीच स्थिती झाली, अजून म्हणतो की माझं तोंडच कोरडं पडायला लागले. मुखाम परिशुष्यती, तोंड कोरडं होत आहे. लक्षामध्ये च दिसलं का? मी पतूच्या पुढं चे बघा. च म्हणजे आणि, मे शरीरे, माझ्या शरीराच्या ठिकाणी, वेपथू म्हणजे असं कंप, अंग थरथर थरथर कापतं बघा. एखाद्या माणसाला जर स्टेज उभा केली तर सवय नसली, एवढ्या लोकात असं ते बोलायला लागला की असं लट कापून पाय त्याचे हात. अजून म्हणतो माझं तसंच झालं. शरीरे काय? वेपथू, वेप म्हणजे कंपायमान झाले शरीर. हां. च ओम हर्ष जायते, आणि अंगावर ओम हर्ष म्हणजे रोमांच उत्पन्न होत आहे. काय? बघा, मे शरीरे वेपथू ओम हर्ष जायते, माझ्या शरीरावर कंप आणि रोमांच उत्पन्न होत आहे. कळलं का? हा, अजून एकदा सांगायचं का 3 वेळी? बघा, कृष्णा, हे कृष्णा, समुपस्थितम युत्सुम इमं स्वजनम दृष्ट्वा, उभ्या असलेल्या आणि युद्धाची इच्छा करणाऱ्या या माझ्या स्वजनांना पाहून, मम गात्राणी सीदंती, माझे अवयव शिथिल होत आहे. जे मुखम परिशुष्यती, आणि माझं मुख कोरडं पडत आहे. मे शरीरे वेपतु च गोमहर्षः जायते, आणि माझ्या शरीरावर कंप आणि रोमांच निर्माण होत आहे, उत्पन्न होत आहे. कळलं का? आता राहिला 30वा श्लोक. आता 30व्या श्लोकात दुसरा कोणती वळ घालायची नाही, 30व्या तर स्वतंत्र अन्वय बरं का. गांडीवं संसते हस्तात्, वक्चैव
न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः गण्डीवं संसते हस्तात् वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः पदच्छेद बघा गांडीवं संसते हस्तात् त्वक् च एव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुं भ्रमति इव च मे मनः. पदच्छेद कळला बघा. आता आपली स्थिती कशी झाली या स्वजनांना बघून तेच अजून या श्लोकात पण सांगते. वर तर सांगितलेलंच आहे का नाही. हातातून माझ्या अवयव शिथिल झाले, तोंड कोरडं पडत आहे, शरीरामध्ये कंप निर्माण होत आहे, रोमांच निर्माण होत आहे. अजून काय होत आहे? हस्तात गांडीवम संसते. हस्तात म्हणजे हातातून, गांडीवम गांडीवम म्हणजे गांडीव म्हणजे धनुष्य नाही, या धनुष्याचं नाव आहे गांडीव. काय जसं वेगवेगळे, जसं शंखाला वेगवेगळे नाव आहेत त्याने. पांचजन्य नावाचा शंख कोणाचा आहे? ऋषिकेशाचा. देवदत्त नावाचा कोणाचा आहे? तसं प्रत्येकाचे धनुष्य जे ते प्रत्येकाच्या धनुष्याला सुद्धा काय आहे? नाव आहेत, नाव. तसं अर्जुनाच्या हातामध्ये जो धनुष्य होता, अर्जुनाच्या पुढा असा उभा केला, जमिनीवर टेकला, अर्जुनाच्या डोक्यापेक्षा उंच होता धनुष्य. तो एवढा मोठा धनुष्य होता, हे की नाही. आणि त्या धनुष्याचं नाव काय होतं? गांडीव नाव होतं, गांडीव. तर अजून म्हणतोय की माझ्या हातातून गांडीव असलेला हा धनुष्य, गांडीव ज्याला नाव आहे, अशा प्रकारचा हा धनुष्य काय होतोय? संसते, गळत आहे, हातातून गळत आहे, म्हणजे हातातून पडत आहे. कळलं का? हस्तात गांडीवम संसते, हातातून गांडीव नावाचा धनुष्य पडत आहे. बर. च त्वक परिदह्यते, त्वक एव. हां, आणि त्वक एव म्हणजे त्वचा सुद्धा परिदह्यते, माझी जळू लागलेली आहे, म्हणजे माझी त्वचाही जळत आहे. माझ्या हातातून धनुष्य पडत आहे, माझ्या शरीराची सगळी त्वचा जळत आहे, म्हणजे तिची आग होते. मे मनः भ्रमतीव च घ्यायचं. च दिसतं का? त्या भ्रमतीच्या पुढे च आहे बघा. भ्रमतीवच्या पुढे च नाही, च म्हणजे आणि. मे मनः भ्रमतीव, जणू काही माझं मन भ्रमण करत आहे. इव म्हणजे जणू. मे मनः भ्रमती, जणू काय माझं मन भ्रमण करत आहे. कळलं? असं झालं. अजून अवस्थातून न शक्नोमी च म्हणजे आणि आता मी अवस्थातून म्हणजे उभं राहण्याकरता सुद्धा न शक्नोमी, समर्थ नाही. उभं सुद्धा मी राहू शकत नाही. उभं राहण्यासाठी सुद्धा मी काही नाही आता समर्थ नाही. असं कोण म्हणतंय? कुणाला म्हणतंय? अजून एकदा श्लोक सांगतो, ते 30वा बघा. हस्तात गांडीवम संसते, हातातून गांडीव धनुष्य पडत आहे. च त्वक एव परिदह्यते, आणि त्वचा सुद्धा जळत आहे. च मे मनः भ्रमतीव, माझं मन जणू काही भ्रमण करत आहे. च आणि अवस्थातून न शक्नोमी, आणि मी उभं राहण्यासाठी सुद्धा काही नाही, समर्थ नाही. कळलं?